नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतोय। तर मी आलोय कोकणामध्ये आणि कोकणामध्ये आहे आता सध्या भात लावणीचा हंगाम सुरू। तर आपण आलो आहोत भात लावणीला। तर आपण जायचं आहे गावी आणि भात लावणी एन्जॉय करायची आहे। कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आपल्याला सगळ्याच गोष्टी भेटत नाहीये, त्याच्यामुळे बाबांनी दाढ काढून घेतलेली आहे। तर आज लावणी आहे, तर लावणीसाठी आपण आता निघतोय। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर दाढ म्हणजे नक्की काय? तर भात लावणीसाठी भाताची तयार केलेली रोपवाटिका, त्यालाच आम्ही कोकणामध्ये दाढ असं म्हणतो। तर आता सुवर्ण काकींकडे आमच्या बॅग ठेवली आहे आणि बॅग ठेवून परत आता वरच्या वाट्यात निघालोय आमच्या शेताकडे। तर तिथं जाऊया। सकाळपासून भात लावणी चालू आहे, तर अर्धा भात लावून झालेला आहे। तर आता बाकीच्याला आपण आता मदत करूया। आता ह्या चोंड्याची ह्या शेताची आपली लावणी लावून झालेली आहे, चिकलनी करून झालेली आहे। तर आता ह्याचे टायर बदलायचे कारण आपल्याला घेऊन जायचे दुसऱ्या शेतात। तर त्याच्यासाठी आता याचे टायर बदलून घ्यायचे। आपल्याला टायर बदलून झाले की आपण याला पुढे घेऊन जाऊया। भात लावायला आलोय आणि ही चप्पल घालून नको, त्याच्यामुळे पप्पा आता खूप हसले। त्याच्यामध्ये आपण पादत्राणीतच काढू आणि जाऊ आता शेतात। चला, तुम्ही आता बघू शकताय की आपले पाय हे जमिनीवर थांबतात। याचा अर्थ जमीन आता ही सध्याला कडक आहे, थोडीफार मऊ आहे। चिकलनीचा अर्थ असा असतो की भात लावण्यायोग्य तुम्हाला ती जागा करायची आहे। तर आता आपण ट्रॅक्टरचे चाक बदलून झाले की ह्या शेतामध्ये आणू आणि एवढ्या चोंड्यामध्ये आपण ह्याला लावायला सुरुवात करू आणि चिकलनीला सुरुवात करून झाली की लगेच भात लावायला सुरुवात करू। आता हे फाळं आपल्याला घेऊन जायचं लावायचं दुसऱ्या ह्याला। आता तिकडच्या शेतातून इकडच्या शेतामध्ये आल्यानंतर परत त्याच्यात आपण फाळ लावून घेतो। ही झाली सुरुवात आता चिकलनीला। हे झालं आता नाटा बंद करणे, म्हणजे उंदरांनी पाडलेली बिळं जी असतात ती बंद करतात आणि त्याच्यातून जे चिकलनीचं जे पाणी आहे ते दुसऱ्या शेतात जाणार नाही आपल्या। तर काल जी दाढ काढून झाली होती त्याच्या ह्या सगळ्या मुठत, तर आता आपण याला बांधावर ठेवतोय कारण आपला ट्रॅक्टर येतोय तिकडून आता। तर ट्रॅक्टर यायच्या आधी आपल्याला उचलून ठेवायचे आहेत। तर आता संपूर्ण हे आपल्याला चोंड्याची, आम्हाला हे छोटे छोटे जे प्लॉट असतात त्याला आम्ही चोंड म्हणतो, त्याला संपूर्ण चोंड्याची आता आपल्याला चिकलनी करून घ्यायची। नाटा भरला पण अजून तो चालू आहे कुठून तरी, कारण खालच्या शेतात पाणी जाते। ती भात लावणी आपण ह्या पिरियड मध्ये का करतोय? तर एकूण 27 नक्षत्र असतात, त्याच्यातली 9 नक्षत्र ही म्हणजे आपली पावसाची असतात। त्याच्यातलं आत्ताचं नक्षत्र चालू आहे म्हातारा नक्षत्र। मला तरी एवढीच माहिती आहे, तर बाकीची संपूर्ण माहिती पप्पा सांगतील। तर पप्पा सांगा। आता हे नक्षत्र जे आहे म्हातारा आणि तरणा असे ही असतात। तरणा नक्षत्र कालच संपलं, आज म्हातारा नक्षत्राला सुरुवात झाली आणि या म्हातारा नक्षत्रात आज आम्ही आता भात लावतोय। पूर्वीच्या काळी जुलै महिना आणि म्हातारा नक्षत्र म्हटल्यानंतर हुडहुडी भरणे इतकी थंडी असायची। आता मात्र तसं काही राहिलेलं नाही। या तापमान वाढीमुळं तेवढी हवेमध्ये आर्द्रता पोचत नाही। तरी पण या म्हाताऱ्या नक्षत्रामध्ये आज आम्ही भात लावणी करतोय।
एकंदरीत हे भात लावत असताना खूप कष्टाचं काम असतं. त्याच्यामध्ये पोड बेर अशा प्रकारची नंतर मग चिखलणी करून भात लावावं लागतं. त्यातलं आतलं तण काढावं लागतं. तण जर काढलं नाही तर सगळं तण खाऊन टाकतं. ही आहे चिखलणी. हे आहे कोकणातली पारंपरिक पद्धत लावणीची. पहिले बैल असायचे आणि नांगर असायचे, पण आता थोडासा आधुनिक झाल्यामुळे ट्रॅक्टरचा वापर आम्ही करतो. त्याच्यामध्ये मी बघू शकता काम किती फास्ट आणि सुलभ होते. काका दमले की आपण ट्रॅक्टर धरायचा. किती छान प्रकारे हे विणलेले आहे, तुम्ही बघू शकताय. अंगावर घेतलं की पाऊस लागणारच नाही. तर अशा पद्धतीने आता इकडचा बांध फोडून म्हणजे पाण्याला वाट परत आपण तयार केलेली आहे, कारण चिखलणीसाठी आपल्याला पाणी पाहिजे. तर आता तुम्ही बघू शकता हा सुकलेला पूर्ण एरिया होता, तर त्याच्यासाठी आपण आता हे पाणी सोडलेलं आहे. पाणी आता जाते तिकडे आणि अशा पद्धतीने पूर्ण आपण चिखलणी करून घेऊया.
मला भात लावणीचा खरोखर एकदा तरी लाईफ मध्ये एक्सपिरियन्स घ्या, कारण भात लावणीमध्ये जी मजा आहे ना ती मजा शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तुम्ही बघू शकताय की कशा प्रकारे चिकननी केली जाते, कशा प्रकारे भात लावलं जातं. खूप धमाल असते आणि हे कधीतरी तुम्ही एकदा तरी या, भात लावायला या, तुम्ही मजा करा. जोरदार पावसाला सुरुवात झाली आता. तर आता जेवायला आलोय आमच्या तात्या आजोबांकडे. तात्या आमचे बसलेत, पाऊस खूप आहे त्याच्यामुळे म्हटलं आता इथे जेवण करूया. काकींकडे आलेलं आहे, आजी पण आमच्याकडे आहे आणि ह्या आमच्या काकी. काकीने गरमागरम असं जेवण आणलेलं आहे. तर भयंकर अशी पावसाची सर आली आहे जी 10 ते 15 मिनिटं झाली, थांबण्याचं नाव नाही घेत आहे. आता मस्तपैकी जेवण झाले, पावसाची सर सुद्धा थांबली. आमच्या सुवर्णाकींकडे आलेलो, जेवण झाले. आमच्या आजी पण येते. आजी आजी पण आता सगळ्यांना बाय बाय करतो आणि परत जातो शेतात. आपल्याला परत लावायचा भात. सर कमी आले तोपर्यंत शेत लावायला सुरुवात करूया. मी आमचे ताते ताते चला येऊ का, चला बाय बाय. पाऊस खूप जास्त आहे, म्हटलं घराकडे जाऊ नये. तर हे आहे आमचं गावचं घर. पावसाने आता थोडीशी विश्रांती घेतलेली आहे, त्याच्यामुळे परत आता कामाला वेग आलेला आहे. आणि लावणीचा आजचा हा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे उद्यापासून सगळेजण फ्री होतील, एकदम मोकळी होतील, शेतीच्या कामापासून मोकळी होतील. परत दिवस सुद्धा मावळायला लागला. तर दिवस मावळाच्या आतमध्ये आपल्याला हा एक चोंडा आणि त्याच्या पलीकडचा वरचा 2 चोंडे करायचे कम्प्लीट. आपलं टार्गेट आहे दिवस मावळाच्या आतमध्ये आजचं आपले लावणी करून आपल्याला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आता खत टाकायचं चालू आहे. खत टाकतात. ट्रॅक्टर थोडा थोडा वेळ घेतोय कारण हात दुखतात, सवय नाहीये. वर्षाने डायरेक्ट लावणीला आता आलोय, त्याच्यामुळे प्रॅक्टिस नाही, त्याच्यामुळे हात दुखायला लागलाय. काका घेतात सारखा, मी घेतो, दोघांमध्ये आलटापालटी करून घेतो आम्ही. तर हे जे आहे हे वाडा कोलम आहे, वाडा कोलम. तर गरमागरम अशी चहा आता काकी घेऊन आलेल्या आहेत. तर आता आपण सकाळपासून तर गारटलेलो आहोत भिजून भिजून. तर आता शेताच्या बांधावर बसून आणि अशा लावणीमध्ये उभं राहून चहा पिण्याची वेगळीच मजा आहे. तर काकी आमच्या चहा घेऊन आलेल्या आहेत. मस्तपैकी गार थंडगार असं वातावरण झालंय आणि त्याच्यामध्ये आता गरमागरम आपण चहा घेणार आहे. चला.
थंडगार असं वातावरणामध्ये आता गरम गरम चहा घेतोय, त्याच्यामुळे जरा अंगामध्ये तरतरी आली आणि आता काम करण्यामध्ये अजून जरा वेग वाढेल आमच्या सुद्धा. चला, मला वाटत असेल नुसताच व्हिडिओ बनवतो काय, हे जे आव्हान आहेत ना, आव्हान ते तिकडे नेऊन द्यावं लागतात. म्हणजे मूर्तीच लावायला, परत ट्रॅक्टर बनतो, मध्ये मध्ये लावतो, नुसत्याच व्हिडिओ नाही बनवते, तर काम सुद्धा करतो थोडं. याला पाणी लावलं म्हणतात. जेव्हा एखाद्या ठिकाणी पाणी आपण पोचत नाही, तेव्हा त्या चिकननीला पाणी पुरेसं असं पाणी पोहोचण्यासाठी आपण हे ट्राय करतोय. परत एकदा जोरदार असं पावसाचं आगमन झालंय. पावसाने परत एकदा पूर्ण पाणी पाणी करून टाकलंय सगळं. तर अशा पद्धतीने ही आहे आपली कोकणातली पारंपरिक पद्धत, ती म्हणजे भात लावणीची. त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीने आपण फक्त ट्रॅक्टर वापरून आपलं शेत आपण नांगरून घेतलेले, चिकलनी करून घेतलेली आहे. आणि आता शेवटचा टप्पा आहे. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे थोडीशी, त्याच्यामुळे कामाला परत वेग आलाय. आणि आज माणसं पण कंटाळले आहेत. सकाळी कामाला लागलेले माणसं आपली सगळे कंटाळलेत आणि गारटले होते. मग अशी काकीने चहा आणला, त्याच्यामुळे जरा तरतरी आली आहे. आणि परत कामाला वेग चांगला आलाय. आता शेवटचा अंतिम टप्पा आपल्या म्हणण्यात येईल आणि उद्यापासून भात लावणी बंद. त्याच्यामुळे शेतकरी बांधव म्हणजे सगळे आम्हीच खुश आहोत की आता आपलं शेतीची कामं संपलेली आहेत महिनाभराची. आणि हे तुम्ही बघू शकता की चारी साईडला तुम्ही जिकडे तुमची नजर जाईल तिकडे फक्त भात लावणी झालेली आहे. आणि सुंदर असं कोकणातील निसर्गरम्य वातावरण. तर ह्या वर्षी ठरवलं होतं की आपण जाऊया भात लावणीला, तर खास सुट्टी काढून पुण्यावरून आलोय भात लावणीसाठी. भात लावणी करून झाली, आता जाऊया. दिवसभर गारटलोय, आता वातावरण सुद्धा थंड झालंय, तर घरी जाऊया मस्त. तर ही होती आपल्या कोकणातली पारंपरिक अशी भात लावणी. तर भात लावणीचा आनंद लुटण्यासाठी एकदा तरी या, बरोबर की नाही बाप्पा? बरोबर. हा आनंद शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. आता चिकननी, भात लावणी आणि त्याच्यामधली मजा मस्ती. लावणी पूर्ण झाली, त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद आम्हाला झालेला आहे. त्याच्यामुळे दिवसभर दमलेला आहे, परंतु चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आलाय, कारण लावणी कंप्लीट झाली आहे. तेच बोलतोय की शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत आहे, एवढा आनंद असतो. आणि कोकणातली लावणी नुसती व्हिडिओवर बघून ती एन्जॉय करू नका. नेक्स्ट टाइम तिचा अनुभव घ्या, म्हणजे कसं आहे आम्हाला पण थोडी लावणीला मदत होईल आणि आमची लावणी पटकन होऊन जाईल. कोकणातली माणसं साधी होईल. चला, व्हिडिओ आवडलेच नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा